विधिमंडळामध्ये अबू आझमी, कोरटकर आणि कोकाटे यांच्या संदर्भातला मुद्दा आज गाजणार अशी शक्यता आहे। अबू आझमींच्या मुद्द्यावरून सत्ताधारी तर कोरटकरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक आहेत आणि विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबतच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर आता त्याचे पडसाद उमटतील अशी शक्यता आहे। भाजपचे सदस्य समितीवर नियुक्त झाले, मात्र उद्या शिवसेनेचे कोण सदस्य नियुक्त होणार यावर लक्ष आहे। शिवसेनेचा कोणत्या समित्यांसाठी निर्णय होतोय, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने अजून समिती संदर्भात पत्र अध्यक्षांकडे दिलं नाहीये। या सगळ्याबाबत सुद्धा काय घडते हे पाहावं लागेल। अनेक मुद्दे आजच्या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान उपस्थित होऊ शकतात। अनेक मुद्द्यांवरून आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक आहेत, त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत ज्या आज उपस्थित होतील आणि या सगळ्यामध्ये आजचा अधिवेशनाचा हा तिसरा दिवस गाजणार अशी शक्यता आहे। काल मोठं घमासान आपण झाल्याचं पाहिलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून। आज माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावरून सुद्धा, त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात सुद्धा प्रचंड आक्रमकता विरोधकांची दिसू शकते। दुसरं म्हणजे महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करणं आणि समाजामध्ये गदारोळ निर्माण होणं या सगळ्याला कारणीभूत असलेले कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांबद्दल सुद्धा प्रचंड आक्रमक भूमिका विरोधक आज घेतील अशी शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे, विधान भवनाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या कामकाजापूर्वीच हे विरोधक आपल्याला उभे दिसतात, घोषणाबाजी फलकबाजी करताना दिसतात। आजही तेच होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आजच्या दिवशी काय नेमकं महत्त्वाचं घडू शकतं? विधिमंडळाच्या सगळ्या कामकाजादरम्यान कुठले मुद्दे लक्ष वेधू शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज खऱ्या अर्थाने तिसरा दिवस आहे। आपण पाहिलं असेल तर अबू आझमी यांनी ज्या पद्धतीने औरंगाबादचं जागतिकीकरण केलं त्याच्यावर सत्ताधारी जे आहेत ते आक्रमक कालच्या अधिवेशनात दिसले विधान भवनात आणि अबू आझमींचं निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केली होती। आज देखील ज्यावेळी सभागृह सुरू होईल त्यावेळी देखील हाच मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक दिसतील आणि अबू आझमींचं निलंबन अध्यक्ष करतात का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अगदी आपण जर बघितलं असेल तर आज काही महत्वपूर्ण लक्षवेधी आहेत, त्यामध्ये बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजतो। भाजपच्या आमदारांनी मंत्री नितेश राणे असतील, मंत्री मंगलप्रभात जोडा असतील, हे सातत्याने बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा लावून देतात। त्यातच काही बांगलादेशी घुसखोरांवर राज्यात कारवाई देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात आज लक्षवेधी मांडण्यात येणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्वपूर्ण असणार आहे। 2 दिवस विविध मुद्द्यांवरून गाजले। आज देखील एकीकडे विरोधक कोरटकरांचा मुद्दा असेल, कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान असेल, त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह असताना दुसरीकडे सत्ताधारी देखील अबू आझमीच्या मुद्द्यावरून आक्रमक होऊ शकतात। जी निश्चितच सुशांत, त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष कामकाजादरम्यान काय घडतंय किंवा अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक काय भूमिका घेतात, जसं नेहमी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळतात, तशाच पद्धतीनं आजही आक्रमक भूमिका घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढे नेमकं काय घडतंय दिवसभरात याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।